दादा आता मला समजलंय सगळं. काय कशाबद्दल काय समजलंय? म्हणजे आनंद मधल्यामध्ये सगळ्या डील तोच करत होता ना. वेंडर्स, कॉन्ट्रॅक्टर्स यांच्याबरोबर डील्स तोच करत होता ना. अर्पिता, ही गोष्ट मला पहिल्यांदाच माहिती असल्यासारखी का सांगतेस? तसं नाही, आता हे सगळे डील्स करताना त्याने मधल्यामध्ये किती घोटाळे केले असतील, किती पैसे खाल्ले असतील, किती पर्सेंटेज मागितले असतील. बाप रे, आपल्याला सगळं शोधून काढलं पाहिजे. आणि तू नको काळजी करू सरे, मी हे सगळं बाहेर काढेन. अर्पिता, कोणी सांगितलं तुला हे सगळं? कोणीच नाही, पण दादा आपण हे सगळं केलं पाहिजे. इम्पॉर्टंट आहे हे. तू ऑफिस जॉईन करण्याबद्दल मी विचार करून सांगतो असं तुला सांगितलं होतं, तरीही तू इथे आलीस. मी निर्णय दिला नसता नाही. आता आलीस तर ठीक आहे, पण आले आले असे निष्कर्ष काढण्याची काही गरज नाहीये. आलीस तर जरा काम कर, ऑब्झर्व कर. इथे काय चालतं, कशा गोष्टी चालतात ते नीट बघ. आपल्या मनात आलं म्हणून आपण आपलं काहीतरी करायला घेतलं असं नाही चालत इथे. आणि माझी काळजी बिलकुल करू नकोस. माझ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे ना ते मी ठरवीन. एवढं सगळं होऊन सुद्धा तुझा आनंदवर विश्वास आहे? विश्वासाचा प्रश्नच कुठे आहे? आनंदने आजपर्यंत जे जे काम केलं ना त्या सगळ्याचे रिझल्ट दिलेत त्यांनी. आणि बाकी काही असलं तरी सुद्धा तो कंपनीचा ॲसेट आहे, हे नाकारून नाही चालणार. आणि आत्ताची प्रायोरिटी आनंदनी काय केलंय हे बाहेर काढणं नसून ही जी पेंडिंग कामं आहेत ना ही पूर्ण करणं, ही लाईनअप करणं ही आहे. आनंद असताना मला खरं तर या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कधीच पडावं लागलं नाही. मी फक्त मोठ्या मॅटरमध्ये लक्ष घालायचो. पण आज मलाही बघतेस ना या सगळ्या फाईल्सचा डोंगर घेऊन बसायला लागतंय. मग त्याने केलेल्या डील्स आपण चेक नाही करायच्या? त्याने काय केलं होतं ना यात मला काही इंटरेस्ट नाही आहे अर्पिता. त्या सगळ्या डील्स इथून पुढे व्यवस्थित मॅनेज होणं जास्त गरजेचं आहे. आणि कामात ढिलाई झालेली मला अजिबात आवडत नाही. हे सगळं आहे ना ते आनंदमुळे झालंय. चोरी करताना स्वतः पकडला गेलाय आणि गैरसोय होते तुझी. त्याला तर ना आता खरंच. अर्पिता बास, इनफ. सांगितलं ना तुला, आनंद हा विषय नाहीये. तू आज आलीस आणि तुला इथलं काही माहिती नाहीये, त्यामुळे तोंडाला येईल ते बोलायचं नाही, समजलं? शेळके कॉल का रिसीव्ह करत नाहीये? यासाठी वेगळे पैसे देतो का मी त्याला? मी सांगितलेलं काम का करत नाहीये हा? तो कामच करतोय, पण तुझं नाही. तुझ्याबद्दल तो समरला वाईट साईड सांगतोय. त्याने जर असं काही केलं ना तर आत्तापर्यंत माझ्या सांगण्यावरून त्याने ऑफिसमध्ये काही काही झोल केले हे दादाला कळेल. आणि मग त्याचा जॉब जाईल. तो नाही तोंड उघडणार. असं इथं तोंड उघडतोय कुठे? नाही म्हणजे तुला कुठे काय सांगतोय का तू तोंड उघडून? पण मला माहित करून घ्यायचं ऑफिसमध्ये काय चाललंय. अप्पी गेली आहे ना ऑफिसमध्ये, संध्याकाळी कळेल ना आपल्याला. मॉम मी सिरियसली बोलतोय. ताई ऑफिसला गेली आहे पण मला वाटत नाही तिला मॅनेज करायला जमेल.